संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथे काळं फासण्यात आलेलं आहे। गायकवाड हे अक्कलकोट इथे फतेहसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असता शिवधर्म फाउंडेशन आणि त्याचबरोबर शिवभक्तांनी काळं फासलं। प्रवीण गायकवाडांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले। आपल्या हातीचा कट रचण्यात आलेला होता, मात्र कार्यकर्ते सोबत असल्यामुळे कट यशस्वी होऊ शकला नाही असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय। योग्य वेळी योग्य उत्तर देणार असल्याचं सुद्धा गायकवाडांनी म्हटलेलं आहे। काळं फासण्यामध्ये आल्यानंतर प्रवीण गायकवाडांचा सत्कार करण्यात आला आहे। शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांना फोन केला होता। गायकवाडांवर झालेल्या शाई फेक प्रकरणानंतर शरद पवार यांनी त्यांची विचारपूस केली। प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेल्या घटनेचा संजय राऊतांनी निषेध केलाय। शिवरायांच्या मुलखामध्ये काय सुरू आहे? भाजपनं पेरलेल्या विषाला उकळी फुटलेली आहे असा घणाघात राऊतांनी केलाय। तसंच महाराष्ट्र अराजकतेच्या कड्यावर उभा असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। कोल्हापूरच्या अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे। यावर खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची विनंती केली। गायकवाडांवरचा हल्ला हा भ्याड असून घटनेमधील दोषींवर कडक कारवाई करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये काळं त्यांना फासण्यात आलेलं होतं। या घटनेचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केलेला आहे। पुरोगामी अनुयायी या हल्ल्यानं गप्प बसणार नाहीत, आम्ही प्रवीण गायकवाड यांच्या सोबत आहोत असं आव्हाड म्हणाले। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथे शाई फेकल्याची घटना घडली। या घटनेचा आमदार रोहित पवार यांनी जाहीर निषेध केलाय। हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, विचारांची आहे, संबंधित आहे हे उघड आहे, त्यामुळे या भ्याड कृत्यामागील मास्टर माइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाई फेकीचा आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध नोंदवलाय। काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हा हल्ला केलेला असून पुरोगामी चळवळीमधील कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो असं मिटकरी म्हणाले। प्रवीण गायकवाडांना काळं फासल्याचा पुरुषोत्तम खेडेकरांच्या संभाजी ब्रिगेडकडून निषेध करण्यात आलेला आहे। काळं फासणारा दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे। मराठा समाज या घटनेचा जाहीर निषेध करणार नाही, तर या काटेचा करेक्ट कार्यक्रम करणार असं संभाजी ब्रिगेडच्या प्रशांत धुमाळ यांनी म्हटलंय। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना जशास तसा धडा शिकवू असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष मनोज आखरे यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। निषेध नोंदवत त्यांनी हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा केली आहे। भिवंडीमधील खंबाळा लाल लाभ चिंचवली यापर्यंतच्या पाईपलाईन रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे। रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात अनेकदा विनंती करूनही प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। यामुळे या परिसरातील शेकडो तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। रत्नागिरीच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्रशासनानं प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेतलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटासंदर्भातली प्रशासनाची उदासीनता यातून पुन्हा एकदा समोर आली आहे। तर ताडपत्रीचा उपयोग हा वारंवार फोल ठरलेला आहे, तरी पण पुन्हा एकदा ताडपत्रीच पसरल्यामुळे स्थानिकांसह वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। भिवंडीमधील कामतघरमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। या भागामध्ये ट्रकचा मोठा अपघात झाला, त्यामुळे जलवाहिनी फुटली। जलवाहिनी फुटल्यामुळे 8 ते 10 फूट पाण्याचा फवारा उडालेला होता। यातून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले। चंद्रपूर शहरातील विविध भागामध्ये पाणी पुरवठा भूमिगत गटाराच्या कामासाठी खोदकामं सुरू आहेत। यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली। नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। त्या लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराचा दौरा करत अधिकाऱ्यांना रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। फेरीवाले आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेने दादरमध्ये फेरीवाल्यांविरोधात कारवाई तीव्र केलेली आहे। त्यामुळे पर्यायी जागा देईपर्यंत फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी या आंदोलनात केली जाणार आहे।
भंडाऱ्याच्या भिलेवाडा करडी ते तेरोडा या मार्गाची दुरुस्ती झालेली करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्थानिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा बांधकाम विभाग याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। 5 दिवसांमध्ये दुरुस्तीचे काम करण्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। जळगावच्या मुक्ताईनगर जवळच्या पूर्णा नदीवर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्यांना जलसमाधी आंदोलन करण्यापासून रोखलं। इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनामध्ये योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचे पदाधिकारी आक्रमक झाले होते। गायकवाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याचा निषेध नोंदवण्यात आला। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर गेल्या 5 दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे। बाह्य स्रोताद्वारे पद भरण्याचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। मुंबईमधील शिक्षक निरीक्षक कार्यालयामधील अनेक जागा या रिक्त आहेत। त्यामुळे संस्था चालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्यासाठी या जागा तातडीनं भरल्या जाव्यात अशी मागणी शिक्षक आणि शाळा प्रशासनानं केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेमध्ये दुकानांसमोर डस्टबिन नसल्यास 5,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंड आकारला जाईल। रेल्वेच्या सर्व कोचमध्ये आता सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय। प्रत्येक कोचमध्ये 4 कॅमेरे लावले जाणार आहेत। रेल्वेच्या इंजिनमध्ये सुद्धा 6 कॅमेरे लावले जाणार आहे। रेल्वेतील 74,000 कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील। चीनमधून अवैधरित्या उत्तर भारतामध्ये विक्री होणाऱ्या बेदाण्यामुळे महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेला आहे। केंद्रानं तातडीनं चीनमधून भारतामध्ये येणाऱ्या बेदाण्याच्या विक्रीवर बंदी आणावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानीनं दिलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं हा महारक्तदान शिबिर पार पडणार आहे। या शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित असतील। जळगावच्या चिंचोली इथे क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रक्चर या योजनेमधून 50 खाटांच्या क्रिटिकल केअर इमारतीला मंजुरी मिळालेली आहे। उच्चस्तरीय उपचार सुविधा आणि गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी हे उपयुक्त ठरणार आहे।